तुम्हाला मोठं करण्यातच. एवढा निर्भीड आणि निष्ठावान यांना आंदोलक भेटला नव्हता म्हणून हे माझ्यावर सगळे जळायला लागले. म्हणून ही सगळी टोळी एक झाली. हे म्हणतात ना सगळा मराठा समाज माझ्या बाजूने, कुणी नाही मराठा समाज तुझ्या बाजून. हा ते नेतेत. आणि मराठा बांधवांनो हे यंत्रणेचा दुरुपयोग करून मला गुंतविणार आहे ते मी आधी सांगितलं. मी भेटच नाही तर लोक दवाखान्यात जाते चौकशा करायला लागल्यावर. मला चौकशीला बोललो मी असं सलांचे झालं तयार आहे. पण मराठ्यासाठी 1 इंच भेटून तू किती डाव रचव रे. हा किती रचव तू काय यासाठी रचायचं, तुला काय करायचं तर कर. मी ह्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय हटतच नाही. तुम्ही न टिकणार दे. आता चुकीच्या मागण्या करतो. आमच्या आई बहिणीला हाणता त्या टायमाला तुम्ही हसाता दातडं काढिता गृहमंत्री असून. आज किती वाईट वाटायला लागलं आता स्वतःवर आल्यावर. मी माझ्या जातीकडून बोललो, माझ्या माता माऊलीला मारलं तिकडून बोललो. फडणवीसांनी अनेक आरोप केलेत. वॉर रूम कोणी उघडली होती याची माहिती माझ्याकडे आहे. म्हणजे ज्यामध्ये नवी मुंबई असेल, पुणे, संभाजीनगर इथं कुणी कुणी वॉर रूम केली आणि तुम्हाला परत कुणी आणलं तुम्ही केल्यानंतर आणि कुठे बैठका झाल्या या सगळ्याची माहिती त्यांच्याकडे असल्याचे समोर येईल असं त्यांनी म्हटलं. आता मग यासाठी त्यासाठी आहे ना. आणि जर माझं सगळं खरं निघलं तर यासाठीला मात्र देवेंद्र फडणवीसला जेलला टाकावं लागल. हा यंत्रणा मात्र घटनेला धरून आणि कायद्याला धरून वापर. ती ईडी सारखी भेऊट दाखवून लोक मध्ये टाकायसारखे नका टाकू. तुम्ही निष्पक्षपातीपणाला लढा. ज्याने माझ्या विरोधात लावली त्याला जेलला टाकावं लागल. कारण मला माहिती आहे घरी कोण आलोय का मीच आलोय. कारण मी पळकोटा नाहीये. मला घेऊन चालले होते कारण माझ्या डोळ्यात ते सांगतो मी आता यासाठी ना मी सांगतो आता यंत्रणेसमोरच सांगतो. हो त्याचं कामच ते. आता त्याला नेलं इथून नारायण राणेंनी मराठ्याचं वाटोळा करायसाठी. मराठ्याच्या आई बहिणी आहेत. मराठ्याचंच पोरग मराठ्यांच्या विरोधात साक्ष देत आहे. तुला माहित होतं तर याचा अर्थ त्यांनीच तुला पाठवलं असेल कर यांच्यात दंगल म्हणून. आम्ही शांततेत बसलेलो आहे तिथं. मी उपोषण करताय 3-4 दिवसा. माझ्या डोळ्यात धूर गेलाय. मला सुरुवात दिसली नंतर काहीच दिसलं नाही. आणि तू सांगतो दगडफेक करायला लावली. त्यावेळेस कोणाला माहित नव्हतं पोलिस बी हाणणार आहेत का. ते घुसल्यावर सुरू झालं धडाधड हाणायला. त्याचे व्हिडिओ आहेत. त्यांच्याकडे सुद्धा त्यांचे सुद्धा त्या गुप्तचर यंत्रणेचे लोक व्हिडिओ शूटिंग काढत होते. ते आम्हाला माहिती आहेत. पहिल्या सुरुवातीपासून कवापासून काढत होते. त्याचंही नाव घेऊ आम्ही. ती बी शूटिंग आणा. त्यात जर तुम्ही काटछाट केली असली तर कोण हाणायला लावील. मेळच लागाना. एका एकच हाणायला सुरू केलं. हाना मानाला चान्स तर पाहिजे तिथं. हे माहीतच नाही आणणार आहेत. माहीत असल्यावर तरी माणूस म्हणू शकतो बाबा आपण प्रतिकार तरी करा बचावासाठी. माहीतच नाही. फक्त 500-700 1000 1,500 जण आले आणि लॉट मध्ये घुसला आणि हाणायला चालू केलं. आणि इतका दूर झाला काही क्षणात कोणालाच काही कळाना कोण काय झालंय ती. कोण हाणायला लावी. मग तुला जर माहित होतं जातीचं वाटोळं करायला नारायण राणेचं ऐकून निघाला. लोक गुतवायला निघाला. खोटे लोक परत गुतवायला निघाला. तुला तरी मराठ्यांच्या पोटी जन्म घेऊन काहीतरी वाटलं पाहिजे. नेत्याचं किती ऐकावं, जातीसाठी काय करावं. आणि ते बी खोटं सांगावं. खरं असलं तर बिंदास सांगावं. खोटं सांगावं. कोण कोणाची आई बहीण काढत असेल तर सत्ताधारी असो वा विरोधक देवेंद्र फडणवीस त्यांच्या पाठीशी उभा राहील. किती वाईट वाटलं. किती वाईट वाटलं. आमच्या आया बहिणीच्या छाताडावर नाचलात. गोळ्या घातल्यावरून तुम्ही. तवा नाही करे वाईट वाटलं. आज किती वाईट वाटलं. माझ्या आया बहिणीच्या मुंडक्यावर पाय दिले. वरून मारलं. 20-20 पोलीस हाणत होता एके महिलेला. उचलून आपली ताकारे तुम्ही इटाने हाणता डोक्यात त्यांच्या. तुमचे नुसते आय म्हणलो तर किती लागलं. आमच्या आया बहिणी उभ्या चिरल्यात तुम्ही. तवा कुठे गेलता यासाठी नेमणाऱ्या. सत्ता हातात आली मग दुरुपयोग करून लोक तो घ्यायला तो ऐकड करायला लागला का सगळे. आणि तो यासाठीला चौकशाला घेऊन माझ्या आई बहिणीचे मुर्दे पडून देऊ काय मी. नाही पडून देणार. मराठ्यांच्या आई बहिणीवर पोरावर हात उचलणार नाही उचलून देणार तुला. तो टाक जेलला मी 50 वर्ष सजा भोगायला तयार आहे. आमच्या आई बहिणीच्या डोक्यात चिंदाड झाल्यात. चारही बाजूला त्यांना टाकेत. काय बोलतो
पाय मोडलेत, पाय आत्ताय गोळ्यात, पाय त्या पोरांच्या बी माता माऊलीच्या बी. तुझ्या आईला लागल्यावर बोलशील का? आणि म्हणतो माझ्या पोलिसाला मारलं. हा, त्यावेळेस म्हणतो माझ्या पोलिसाला मारलं. मायबाप मराठ्यांनो, तुम्हाला सांगतो, आई बहिणी तुमची असो किंवा तिथल्या मराठ्यांची असो, अंतरवालीतल्या, ती सगळ्यांची रक्षण करा. आपण आपल्या मराठ्यांच्या आई बहिणीचं रक्षण करा. आणि त्या आई बहिणीच्या विरोधात कोणी बोलत असेल त्याला माफ करू नका. हो, हे टोळी जमवायला आहे, याच्या हातात सत्ता आहे म्हणून विधान भवनात माझ्या विरुद्ध यासाठी नेमाला लगेच मंजुरी बी, मला जेलला टाकायसाठी लगेच चौकशी सुरू, याच्या हातात आहे म्हणून मला जेलला टाकायसाठी. कारण मी मराठ्यांकडून बोलतो. सावध व्हा. हे आमदार सुद्धा मराठ्यांचे तुम्हीच मोठे केलेत, हे सुद्धा तिकडून बोलायला लागलेत, बाकडे वाजायला लागलेत. अरे एवढे स्वार्थी बनताल, स्वतःच्या आई बहिणीचे तुकडे केलेत, मुंडके मोडलेत. काही माता माऊलीला आणखीन कंबरावर चालता येत नाही. अरे आमदारांनो, तुमची आई असेल ती बाकडे का आवाज येता? त्या केशी मागं घ्या म्हणतोय. खोट्या केसेस केल्यात मार खाऊन. आई बहिणीच्या ना आई बारीक बारीक लेकरांच्या पाठीशी उभा राहा, आपल्या स्वतःच्या जातीच्या पाठीशी उभा राहा. तुम्हाला तुमच्या स्वार्थासाठी मोठं होण्यासाठी त्याच्यासाठी काय बाकडा वाजिता? मी मरायला भेट नाही, फाशीवर जायला तयार आहे, पण हटत नाही ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय. तू किती अन्याय करणार का? मराठ्यांना एकच सांगतो, फक्त अर्ध्यावर सोडू नका. हो, तो म्हणतो मराठा समाज माझ्या मागे आहे, मराठ्यांचे नेते माझ्या पाठीशी आहेत. ह्यो सगळा डाव टाकायला मी हे तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. आणि ह्यो डाव जो म्हणतो ना देवेंद्र फडणवीस की जो आरोपी साक्षीदार झालाय, ह्या पोरानं मुंबईला जाताना रॅलीत जातानाच व्हिडिओ टाकलेला. नारायण राणेने त्याला त्यावेळी व्हिडिओ टाकायला लावलेले. हे षडयंत्र होतं, मी सांगितलं होतं ट्रॅप आहे. असे 12-13 ट्रॅप आहेत आणखीन राहिलेत. फक्त यांनी त्यावेळेस ते वापरले नाही. एकजूट फुटून देऊ नका, यांना काहीच करता येत नाही. फक्त मुलगा म्हणून माझ्या पाठीशी उभा राहा आणि शांततेत उभा राहा. कारण ह्यो डाव साधायला आहे सत्ता हातात म्हणून. मराठा समाजाला दिलं म्हणतो. काय दिलं? सारथी दिली, अण्णासाहेब महामंडळ दिलं, बाकीचं जातील नाही दिलं का? ते का उपकार सांगायला का? तुला सत्तेत बे मराठ्याने बसवलंय म्हणून दिलंय. काय दिलं? आरक्षण मागतात, 75 वर्ष झाले मराठी, दिलं का? न टिकणार देतात. गेले कोर्टात लोक. आता पुन्हा आमच्या मराठ्यांच्या पोराचं वाटलं. मी गोरगरीब मराठ्यांच्या करोडांचं कल्याण करायला निघालोय, करणार. कष्टकरी मराठ्यांसाठी मी उभा आहे. नोकरदार वर्ग आमचा मराठ्यांचा असताना अडचणीत यायला लागल्या. शिक्षण करून पोरं त्यांची नोकऱ्याला लागणार. व्यावसायिक मराठा अडचणीत यायला लागला. पोरं शिकून त्यांचे अधिकारी व्हायनात. आमचा कष्टकरी शेतकरी सामान्य मराठा अडचणीत यायला लागला. डबेवाल्यापासून आमदार मंत्र्यांचे सुद्धा पोरं अडचणीत यायला लागले शिकून. कोणासाठी भांडतोय मी? माझ्या मुलाच्या स्वार्थासाठी? मी मराठ्यां मोठे व्हावत म्हणून भांडतोय. लक्षात असू द्या मराठे बांधवांनो, हे सगळं डावे षडयंत्र आहे. यांनी बाकीच्याला गुतवले तसं मला गुतवायचं. मी गुतवायला भेट नाही. फक्त तुम्ही मायबाप म्हणून आशीर्वाद मागं ठेवा आणि शांततेत मागं उभा राहा. यांना करू द्या काय करायचं, मी भेट नाही, तुम्ही काळजी करू नका. मनोजी, ज्या प्रकारे डेव्हलपमेंट सुरू आहे, आपल्याला वाटतं का काही म्हणजे कधीच आपल्याला अटकी देखील होण्याची शक्यता आहे? अरे मी म्हणलं मगच, आत्ता जायला तयार आहे मी. अरे ज्याला कलंकच नाही तो भेटच नसतो. तो कलंक असतात तो मला दार उघडा, मला सटकून द्या पाठवून. सटकत नाही, तुमच्या समोरून जाणार. भीती नाही, मान कापायला भेट नाही आणि जेलमध्ये नेऊन गोळ्या घातल्या तरी भेट नाही. अरे किती पवित्र माझं मरण येणार आहे मला म्हणायचंय मराठा समाजासाठी. हसत मरणारे किती पवित्र मरण यायला लागलं मनोज जरांगेला जातीसाठी लढून. आणि देवेंद्र फडणवीसमुळं मला मरण यायला लागलंय. छत्रपतीवर सुद्धा एक वार झाला होता. एक आणखीन आहे प्रतिक्रिया. प्रवीण दरेकर यांनी तुमच्यावर आणखीन एक आरोप केला की शरद पवारांचे तुम्हाला दररोज फोन येत होते. शरद पवार साहेबांना त्याच्यानंतर मी कधीच बोललो नाही. आणि मी पवार साहेबाचंच नाही, प्रवीण दरेकर साहेबाचं नाही, मी कोणाचीच मदत घेतली नाही. कोणाचीच. हा, ती आल्यावर मी काय हाकून द्यायचं? ना मला राज ठाकरे साहेबांची मदत, ना उद्धव ठाकरे साहेबांची मदत, ना बाळासाहेब थोरात साहेबांची किंवा ना नाना पटोले साहेबांची
ना विजय वडंटीवार म्हणजे काँग्रेसांचं होतं वडंटीवार साहेबांची, ना चव्हाण साहेबाची, आणखी कोण राहिलं पक्ष, ना बच्चू भाऊ कडूंची, ना प्रकाश आंबेडकर साहेबांची. त्यांची साथ आहे आम्हाला पाठिंबा म्हणून. याच्यात कोणाचीच मदत नाही, कोणाचीच नाही, ना शिंदे साहेबाची ना कोणाचीच. आणखीन कोण कोण त्यांच्यात, ना अजितदादांची, आणखीन कोणते पक्ष आहेत त्यांच्या सगळ्या, ना राजू शेट्टी साहेबांची, ना सदाभाऊ खोत साहेबांची, ना आणखीन काय पक्ष असतील, ना कोणाची, ना रामदास आठवले साहेबांची, ना त्या हरिभाऊ राठोड साहेबांची, ना पंकजा मुंडे साहेबांची, ना महादेव जानकर साहेबांची, ना पडळकर साहेबांची. पाठबळ आहे, पाठिंबा. अरे यार आमचा त्यांना त्यांचा आम्हाला देणारच ना, जनता आम्ही आहे ना. मराठ्यांना फक्त एकच विनंती, षडयंत्र रचलं हे तुम्हाला मी मुंबईला जायच्या रॅलीच्या आधी सांगितलं होतं. फक्त त्याविषयी स्पष्ट का बोललो, मान्य न्यायालयाने सांगितलं शांततेत रास्ता रोको केले, दुसऱ्याशी गुन्हे दाखल केले. म्हणून आपल्याला आज ह्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुद्दाम एसपींना आणि पीआयला सांगून करायला लावले. दुसरं 13 मार्च मान्य न्यायालयाने तारीख दिली आपल्याला. एकाची 23 कसं काय झाली ती, ॲडव्होकेट जनरल कसं काय अर्ज करतात आणि एक खाजगी याचिका करता, मग डायरेक्ट सरकारनं जायला पाहिजे होतं स्पेशल याचिका करता म्हणून. हे कोणत्या शाळा आहेत तुमच्या? गुन्हे मागं घेतो घ्यायना, अंमलबजावणी करतो करीना, आणि मला गुतवायचे प्लॅन सुरू झाले. मी वेळ केलं, इथं बसण्यापेक्षा तो तिथं येतो, चल गुत्यो. पण निष्ठा मी विकू शकत नाही. मायबाप मराठ्यांना त्यांचं सरळ म्हणणं आहे 10% स्वीकारावं, तरच समाज आपल्या बाजून होईल, नाही तर होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे, तरच सत्ता येते. तुमच्या सत्तेसाठी माया मराठीला फसू मी, आणि त्यांना माहिती आहे निष्ठावान पोरग आहे हे, समाजाला मायबाप म्हणलं हे हरामखोर पोरग हे बदलू शकत नाही, याचा गेम करा. म्हणून तुम्हाला बैठक घेऊन त्याशी सांगितलं मराठा समाजाला हे गेम करणार आहेत. आणि गेमाला फेमाला भेट नाही हो, असलं मरण येणं लय भाग्य लागतं. आणि देवेंद्र फडणवीस षडयंत्र रचून सगळ्या मराठ्यांच्या आमदाराला हाताखाली धरून मला मारणारे. अरे मी हसत मरतोय मराठ्यांना, पण ओबीसीतून आरक्षण मराठ्यांना दिल्याशिवाय सुट्टी नाही. असं मरण यायला भाग्य लागतं. मनोज जरांगे मरण पत्करायला तयार आहे मराठ्यांसाठी. कधी बी संरक्षण करायला माझा मराठा समाज खंबीर आहे. माझा मराठा समाज माझं संरक्षण करायला, आणि मायबाप म्हणून आशीर्वाद द्यायला खंबीर आहे. खेटा किती खेटायचे एकटा पठ्ठ्या तयार आहे. चलो धन्यवाद. एक शेवटचा प्रश्न, फक्त आता सध्या जे काही डेव्हलपमेंट झालं तर आपण सध्या अपील करताय तर शांतीपूर्वक राहावं जे मराठा लोक आहेत त्यांनी, कारण की त्याची प्रतिक्रिया येऊ शकते आता जे घडल्या विधानसभेत. पहिल्यापासून मराठा समाजाला मी सांगितलेलं आहे, आज नाही, शांततेत आंदोलन करणारा तोच आमचा. पहिल्यापासून काढा, आज नाही सांगत. जो कसला उद्रेक जाळपोळ करतो ते आपला नाही, पहिल्यापासून. कालही मी मुंबईला निघताना सांगितलं मी एकटा चाललोय, कोणी उद्रेक जाळपोळ करायचं नाही, त्याला घडून आणायचे, त्याला बेचारा करायचा महाराष्ट्र, होऊ द्यायचा नाही. आणि नाही होऊ दिला मी, परवा माघारी फिरलो. म्हणून मराठ्यांनी इथून पुढे शांततेत राहायचं. सगळे रास्ता रोको 3 तारखेचे सुद्धा धरणे आंदोलनात त्याचं रूपांतर करा, साखळी उपोषणात करा. मी येतोय तुमच्या भेटीला. आणि यांनी नाही येऊन दिलं मधीच तर जेलमधून तुमच्या संघ आहे, पण तुम्ही हटायचं नाही माझ्या पाठीमागून. मी हटत नाही मोरूस तर. घ्यायचं तर ओबीसीतून आरक्षण. सगळे मराठ्यांचे आमदार विरोधात गेले तरीही आपल्या लेकरासाठी आपण हटायचं नाही. नेत्याला पक्षातल्याला बाप नाही मानायचं, जातीलाच बाप मानायचं, आणि जातीचेच पोरं मोठे करायचे, स्वतःच्या पोरासाठी लढायला शांततेत आशीर्वाद द्यायला सावध राहा माझ्या पाठीशी. मला न्याव द्या, कुठं न्याव द्या. मनोज जरांगे 1 रुपयात सापडू शकत नाही कोणाला, 1 रुपयात. हे शब्द शेवटपर्यंत. 6 कोटी मराठ्यांचा मुलगा म्हणून आणि तुम्हाला मायबाप म्हणलं म्हणून तुमचं पोरग सापडूच शकत नाही कुठंच. हे षडयंत्र हाणून पाडणार आणि न्यायालय मला न्याय देणार. मी मध्ये गेलो तरी बाहेर येणार. चलो धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. बंद करो.
अलीकडे घेऊ पुढून बघा सगळ्याचे बाहेर बघा याच्यातनं काही झालं ना आपण कुठंच नाही, आपल्याला 1 रुपया नाही कोणाचा. हा पाठिंब्यासाठी फोन कोणाचे येते, पाठिंब्यासाठी तर कोणाचे आले, मग तर काय शिंदे साहेबाचे आले, फडणवीस साहेब स्वतःचे आलेले, गिरीश महाजन साहेबांचे आलेले, मग तर सगळ्यांचेच आलेले, पवार साहेबांचे आलेले, उद्धव साहेबांचे आलेले, राज साहेबांचे आलेले, प्रकाश आंबेडकर साहेब पाठिंब्यासाठी तर कोणी फोन करतो रोज मला. 1 रुपया नाही कोणाचा त्याच्यात, 1 रुपया. आणि कोणतं जर नेता मार असला ना, मी साक्षीदार होतो ना, आपण कुठंच 6 महिन्यात बघा राहणार म्हणून सांगितलं, कुठंच ते दुसऱ्याच केलं उगाच समाजावर आले. चलो आता सकाळी 11 वाजता द्यायचे त्यांना, जे करायचं ते करतील ते करू द्या. उत्तर द्यायचे त्यांना, आणि उत्तर द्यायचं त्यांना, जे करायचं ते केले त्यांनी, करणार त्यांना उत्तर द्यायचं. चल ये का